कान्हादेश वारकरी सेवा मंडळाचे धुळेच्या वतीने कान्हादेश वारकरी रत्न कान्हादेश वारकरी भूषण व ज्येष्ठ वारकरी भूषण पुरस्कार प्रदान। कान्हादेश वारकरी सेवा मंडळाचे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. बापूसो सुधाकर विठ्ठल भोकरे व मंडळाचे सचिव ह.भ.प. भाऊ सुनीलजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कान्हादेश वारकरी रत्न कान्हादेश वारकरी भूषण व ज्येष्ठ वारकरी भूषण पुरस्कार वितरण सोहळा धुळे येथे संपन्न झाला। दिनांक 25 रोजी कान्हादेश वारकरी सेवा मंडळ धुळे यांच्या वतीने सन 2024 ते 25 वर्षातील ज्येष्ठ वारकरी पुरस्कार प्रदान सोहळा धुळे येथे संपन्न झाला। तळोदा तालुक्यातील व गुजरात मधील कुकरमुंडा तालुक्यातील गावांच्या वारकऱ्यांना ज्येष्ठ वारकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। त्यात तळोदा येथील शंकर मुठाळ सर, चिनुदा येथील नारायण कृष्णा पाटील, तळवे येथील अशोक रमण पाटील, धानोरा येथील मोहन हरी पाटील, बोरद येथील दत्तूभाई रोहिदास पाटील, सदगवान येथील नगीन गोपाल पाटील, बालदा येथील राजेंद्र दत्तात्रय चौधरी, बहुरूपा येथील डॉक्टर कांतीलाल दत्तात्रय पटेल, कुकरमुंडा येथील एकनाथभाई पटेल यांना ज्येष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। प्रसंगी धुळे नंदुरबार नाशिक जळगाव जिल्ह्यातील लाखो वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या वर्षाचा वारकरी रत्न पुरस्कार हा ह.भ.प. डॉक्टर भगवान महाराज आनंदगडकर जालना यांना देण्यात आला। प्रसंगी खानदेश वारकरी सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी व नामांकित कीर्तनकार मंडळी हजर होते। कार्यक्रमास धुळेचे आमदार अनुपभैया अग्रवाल, भाजपा आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तुषारजी भोसले, महंत प्रणव गिरी बाबाजी नागाई संस्थान साक्री, गुरुवर ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर, ह.भ.प. उद्धवजी महाराज कुकरमुंडेकर, ह.भ.प. सुशीलजी महाराज विटनेरकर आदी नामांकित व्यक्तींची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व वारकऱ्यांना मांडे भोजनाचा प्रसाद वाटप करून सांगता करण्यात आली।